तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। खामगाव शहरातील राठी प्लॉट भागामधील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याने या अपघातामध्ये घरातील जीवनावश्यक वस्तूंसह टीव्ही, फ्रीज, पंखे व इतर साहित्य जळून खाक झाल्याची घटना 19 जानेवारीच्या सकाळी उघडकीस आली। शॉर्ट सर्किटमध्ये आग लागताच परिसरातील नागरिकांनी काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवले। गौतम हिवराडे यांच्या घराला ही आग लागली होती। प्रशासनाने या अपघाताची नोंद घेऊन पंचनामा करून हिवराडे कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। राहणार राठी प्लॉट दाळभाई। शॉर्ट सर्किटमुळे फ्रीज, पंखा आणि मिक्सर, टीव्ही आणि कपाट वगैरे हे सर्व जळून खाक झालं। कपडे वगैरे आणि काही चिल्लर तालर सामान घरामधलं। किती वाजता ही घटना? आता जास्तीत जास्त अर्धा तास झाला बस। मी राहुल कळमकार, माझं राहणं राठी प्लॉट, गौरक्षण रोड, खामगाव। माझ्या घराच्या समोर गौतम हिवराडे यांचं शॉर्ट सर्किटमुळे घरामध्ये आग लागून यांचं जवळपास 70-80 हजाराचं नुकसान झालेलं आहे। त्या नुकसानामध्ये एक फ्रीज आहे, 2 पंखे आहे, एक टीव्ही आहे, एक मिक्सर आहे आणि त्यांच्या घरातला एक सोफा आहे आणि छोट्या मोठ्या वस्तू ज्या आहे ते पूर्ण कपाटामध्ये जे कागद आहे महत्त्वाचे ते सुद्धा जळलेले आहे। तर प्रशासनाने यांची स्पॉटवर येऊन पंचनामा करून यांना या गरीब कुटुंबांना मदत मिळावी यासाठी मी 2 शब्द बोलतो। तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी।